नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात असणारा गुरु ऑक्टोबर 9 तारखेनंतर वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या म्हणजेच कुंभ राशीच्या पंचम स्थानात भ्रमण करणारा मंगळ हा दिनांक 21 तारखेला षष्ठ स्थानात अशुभ स्थानात भ्रमण करणार आहे. या व्यतिरिक्त बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहांचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्याकरता कुंभ राशीवर कशा प्रकारे होणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं ऑक्टोबर महिन्यात कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्याच राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये भ्रमण करतोय, म्हणजे तुमची जी रास आहे ती 7.5 आहे आणि त्याचे काही अनुभव तुम्ही गेल्या 1 ते 1.25 वर्षामध्ये घेतलेलेच असतील. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानामध्ये मंगळ जो ग्रह आहे 21 ऑक्टोबर नंतर येणार आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की 11 तारखेनंतर भाग्यस्थानात जाणार आहे, आणि रवी जो आहे तो अष्टमातून भाग्यस्थानात 18 तारखेनंतर जाणार आहे. एकंदरीत या सर्व ग्रहस्थीचा विचार करायचा झाला तर साधारणतः या महिन्यामध्ये गेल्या महिन्याची जर का तुलना केली तर बऱ्याच प्रमाणात मानसिक तणाव हे कमी झालेले असतील. गेल्या महिन्यात बऱ्याच प्रमाणात तुम्ही मानसिक तणावाखाली गेला होता, स्ट्रेस टेन्शन जास्त जाणवलं होतं. या महिन्यामध्ये तसं काय होणार नाही. मात्र शारीरिक दुखापतीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. साधारणतः 22-23 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो याकरता जास्त पोषक असणार. त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे, शारीरिक दुखापतींकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात तडजोडीचं धोरण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचा जो आर्थिक स्तर आहे या संदर्भात विचार करायचा झाला तर 2 किंबहुना 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे राहतील. जसं की गुरु, जो की आपला लाभेश आहे आणि धनेश आहे, जो बुध आहे हा तुमचा पंचमेश आणि अष्टमेश, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे शुक्र. तुमच्या राशीकरता शुक्र जो ग्रह आहे हा राजयोगकारक ग्रह ठरतो. गुरुबद्दल विचार करायचा झाला तर गुरु जो आहे तो चतुर्थ स्थानात आहे, वक्री झालेला होणार आहे दिनांक 9 तारखेला, आणि जो बुध आहे तो तुमच्या अष्टमातून भाग्यस्थानात भ्रमण करणार, भाग्यातून दशमात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात तुम्हाला आर्थिक स्तराबद्दल अजिबात काळजी करू नका, कारण शुक्र जो ग्रह आहे जो की राजयोग आहे तो तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये महत्त्वपूर्ण अशा केंद्रस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकत्रित या संपूर्ण महिन्यात आर्थिक चणचण तशी तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. आर्थिक आवक चांगली होईल. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर जवळजवळ 7-8 तारखेपर्यंत तुमचे जे महत्त्वाचे ट्रेड आहेत ते पूर्ण करून घ्या. त्याच्यानंतर जर का तुम्हाला काही ट्रेडिंग करायचे असेल तर लाँग टर्ममध्ये ट्रेडिंग करणं तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 14 तारखेनंतर हा शुक्र तुमच्या 10व्या स्थानात येणार आहे. एकत्रित घरातलं वातावरण हे व्यवस्थित राहील. घरातल्या वातावरणाबद्दल काही काळजी करू नका. मात्र घरातले जे मोठे व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी तसे काही फारसे मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. त्याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, पंचमेश जो आहे बुध, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, तिथून तो भाग्यात भ्रमण करेल आणि नंतर दशमात भ्रमण करणार आहे. थोडंफार तुम्ही बघितलेलं असेल की गेल्या साधारण 15-1 दिवसामध्ये गोष्टी काही बरोबर चालल्या नाहीत तुमच्यामध्ये, आणि तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा काही प्रसंग आलेले असतील. तर या महिन्याचे साधारण 22-23 तारखेपर्यंत अशा प्रकारचा जे वातावरण आहे ते तसंच राहील. साधारण त्यानंतर हळूहळू तुमच्यामध्ये आणि तुमच्या जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये जे नातं आहे ते अधिकतम घट्ट दिसेल. तर एकंदरीतच सांगायचं झालं या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र जो महिना आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 18 तारखेनंतर, हा जो रवी आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींचे वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले होते ते साधारण 19-20 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये निवळतील, आणि त्याच्यामुळे तसे काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. याचप्रमाणे कार्यक्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे किंवा ज्याला आपण कर्मेश सुद्धा म्हणतो, तो मंगळ आहे, तो 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. 21 तारखेनंतर 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, आणि तुमच्या 10व्या स्थानात बुध आणि शुक्र सुद्धा येणार आहे दिनांक 30 आणि 14 तारखेनंतर. एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर थोडीशी वाट टाळा. त्याचप्रमाणे
व जे तुमचे वरिष्ठ असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार पण वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं राहील आणि रिलेशनशिपची जी गोष्ट आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र या महिन्यामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही नवनवीन संधी मात्र मिळू शकतील, हे निश्चित. यानंतर आपण चर्चा करू दैनंदिन जीवनावरती होणारे जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्याच राशीतून आणि भाग्यस्थानातील भाग्यस्थानातील शुक्राबरोबर. हा योग अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. जी कामं तुमची पूर्ण होत नाहीत किंवा बऱ्याच वेळा त्या कामासाठी नशिबाची साथ लाभणं हा प्रकार या दरम्यान नक्की होईल. तर जी तुमची अडकलेली कामं आहेत, जी होत नाही आहेत ती पूर्ण होतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही नवीन योजना तुमच्या समोर येऊ शकतील. त्या संदर्भातला काही आराखडा तयार होईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तुम्हाला त्या संदर्भातले काही अनुभवसुद्धा येतील. देवळे किंवा धार्मिक स्थळ यांना भेटीगाठी देणं हा प्रकारसुद्धा या दरम्यान घडू शकेल. दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. बुध गुरुचा त्रिकोण तुमच्या चतुर्थ आणि अष्टमातून होणार आहे. मंगळ शुक्राचा जो त्रिकोण योग आहे तुमच्या पंचम आणि भाग्यस्थानात होणार. अर्थात दोन्ही जे योग आहेत तुमच्या जर शुभफलदायी आहेत. खास करून दिनांक 8 तारखेच्या दरम्यान घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातले काही उपाय तुम्ही या दरम्यान करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी आहे तो कालावधी अतिशय उत्तम असाच असणार आहे. दिनांक 14 तारखेला मंगळ आणि रवीचा दृष्टी अधिष्ठित केंद्र होणार आहे पंचम आणि अष्टमातून आणि हर्षल शुक्राचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे स्त्री वर्ग असेल त्याच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दिनांक 15 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे द्वितीय आणि दशम स्थानातून. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन संकल्पना किंवा काही चांगल्या आयडियाज तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले लाभसुद्धा या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शनी आणि बुधाचा त्रिकोण योग तुमच्याच राशीतून आणि भाग्यस्थानातून होणार अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा मूडसुद्धा बऱ्याच प्रमाणात सकारात्मक दिसणार आहे. दिनांक 28 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या षष्ठ आणि द्वितीय स्थानात. याचप्रमाणे शनी शुक्राचा केंद्र योग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडू शकतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. शनी शुक्राचा त्रिकोण योग तुमच्या राशीतून आणि दशम स्थानातून होणार आहे. ते कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडी काळजी घेणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल याचा प्रतियोग होणार. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. नेपच्यून आणि बुधाचा त्रिकोण 31 तारखेला तुमच्या दशम आणि द्वितीय स्थानातून येणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संकल्पना किंवा चांगल्या आयडियाज वगैरे तुम्हाला सुचू शकतील आणि त्या भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर अशाच असणार आहेत. या महिन्याची जी अमावस्या आहे तुमच्या अष्टम स्थानात ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो त्या ठिकाणी होणार आहे दिनांक 2 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ही 17 तारखेला असणार आहे. अमावस्या जी 2 तारखेला होणार आहे तुमच्या अष्टम स्थानात ही तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने वाईट असणार आहे. अर्थात या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस याच्यापासून लांब राहा. इझी मनीपासून लांब राहणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमेला साधारणतः रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अमावस्या आणि पौर्णिमेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच या महिन्याच्या 2 आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो हे होतं कुंभ राशीचं ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.